नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 18 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, हा महिना आपण सामाजिक न्याय महिना म्हणून साजरा केलेला आहे. मागच्या 2 पॉडकास्ट मध्ये आपण संत सोयराबाई आणि संत निर्मळाबाई यांच्या जीवनाची चर्चा आणि त्यांच्या अभंगांचं विवेचन केलेलं होतं. आणि त्याच मालेतला पुढचा भाग म्हणून आजच्या पॉडकास्टमध्ये आपण संत बंका आणि संत कर्ममेळा यांचे विवेचन आणि त्यांच्या अभंगांची आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, संत बंका हे मागच्या पॉडकास्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे संत निर्मळा यांचे पती होते आणि संत चोखोबा यांचे मेहुणे होते. चोखोबांची धाकटी बहीण असलेली निर्मळा यांचा विवाह संत बंका यांच्याशी झाला होता. तर संत बंका यांच्या जीवनाची चर्चा करण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे आपण या आठवड्यातल्या काही चालू घडामोडींची आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, हा महिना हा पूर्णपणे लोकसभा निवडणुकीने व्यापलेला होता. संपूर्ण देशभर, विशेषतः राज्यभर मागच्या आठवड्यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, काही मतदारसंघांमध्ये मतदान झाले. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक जनतेनं आणि विरोधी पक्षानं केलेल्या अफाट मेहनतीमुळे चुरशीची झालेली आपल्याला दिसून येते. या निवडणुकीमध्ये कोणाला यश मिळतं याचा निकाल हा जून महिन्यामध्ये आपल्याला मिळेलच. परंतु लोकशाहीचा हा उत्सव साजरा करताना संपूर्ण राज्यभर, संपूर्ण समाजमन, संपूर्ण सामाजिक सांस्कृतिक जीवन हे या निवडणुकीमुळे ढवळून निघालेलं आहे, हे मात्र निश्चितच. आणि हा निवडणुकीचा लोकशाहीचा सोहळा संपूर्ण राज्यभर सर्व जनता अतिशय उत्साहाने साजरी करताना दिसत आहे. तुकोबा स्पीक्सच्या या पॉडकास्टच्या टीमतर्फे आपल्या सर्वांना या सोहळ्याच्या शुभेच्छा आणि येत्या 7 तारखेला लातूर मतदारसंघामध्ये होणाऱ्या मतदानामध्ये सर्वांनी, विशेषतः लातूर मतदारसंघातील सर्व मतदारांनी सहभाग घ्यावा. त्याचप्रमाणे पॉडकास्ट ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना विनंती की आपण सर्वांनी मतदान करावं. या चालू घडामोडीनंतर दुसरी एक चालू घडामोड ती म्हणजे मराठा आरक्षण संबंधीचे आंदोलक श्री मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा निवडणूक विषयक निर्णय सर्वांना सांगितला की आपण निवडून येणारे नाही तर पाडणारे व्हायला पाहिजे आणि त्या विचारानं, त्या अनुषंगानं प्रत्येकानं आपापल्या विवेकानं मतदान करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ते जरी तटस्थ असले तरी त्यांचा फॅक्टर हा संपूर्ण निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभावी होताना आपल्याला दिसून आलेला आहे. येत्या जूनमध्ये 8 जूनला श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी फार मोठी 1000 एकरवरची सभा श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी होणार आहे आणि संपूर्ण राज्यभरातील, देशभरातील मराठा समाजाला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. नुकतीच कर्नाटकमध्ये बिदर या ठिकाणीही त्यांची फार मोठी भव्य अशी सभा झाली. संपूर्ण राज्यभर मराठा समाजाच्या जागृतीचं ते काम करताना दिसून येत आहे. मित्रांनो, या चालू घडामोडीनंतर लगेचच आपल्या रुटीन कामाला आपण सुरुवात करणार आहोत. आजचं आपलं रुटीन काम म्हणजे आजचे आपले जे संत आहेत ते संत बंका आणि संत कर्ममेळा. तर संत बंका हे संत निर्मळा यांचे पती आहेत. त्यांचे बहुतांश अभंग हे चोखोबाच्या चरित्राची माहिती देणारे अभंग आहेत. मागच्या पॉडकास्टमध्ये चर्चा केल्याप्रमाणे चोखोबा हे या संपूर्ण कुटुंबाचे केंद्रस्थान आहे आणि केवळ केंद्रस्थान नाही तर गुरुही आहेत. आणि यांच्या मार्गदर्शनातूनच सोयराबाई असतील, त्यांच्या छोट्या भगिनी निर्मळाबाई असतील किंवा संत बंका असतील, हे सर्व यांच्या प्रेरणेने लिहिते झालेले आहेत, संत झालेले आहेत. आणि संत चोखोबाचे गुरु हे संत नामदेव. अशा प्रकारे संत नामदेवांनी सुरू केलेला भक्तीचा हा संप्रदाय, भक्तीचा हा मेळा वाढत वाढत चोखोबांपर्यंत जाऊन पोहोचला आणि चोखोबांपासून सर्वात जास्त शोषित असलेल्या घटकातील स्त्रियांपर्यंत पोहोचला. तेही माणसं लिहिते झाले, तेही माणसं संत झाले, तेही माणसं भक्ती करू लागले आणि वैदिक व्यवस्थेनं किंवा तथाकथित परंपरेनं नाकारलेला भक्तीचा अधिकार हा संत नामदेवांनी पुनश्च त्यांना मिळवून दिला. संत नामदेवांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या आसपास असलेल्या सर्व जाती धर्माच्या भक्ती संप्रदायावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्रित करून भक्तीची पताका, वारकरी संप्रदायाची पताका उभी केली
आणि संत ज्ञानेश्वरांनी त्यामध्ये ज्ञानाचे रंग भरले आणि अशा प्रकारे हा भक्तीचा संप्रदाय, बहुजन समाजा संप्रदाय हा देवमय, ईश्वरमय, भक्तिमय झाला आणि त्यांच्या मोक्षाच्या मार्गाकडे मार्गक्रमण करता झाला. जेव्हा जेव्हा हे सर्व संत पंढरपुरी जमा व्हायचे तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी ते नगर प्रदक्षिणा करायचे. त्यामध्ये संत चोखोबांसोबतच संत बंका सुद्धा असायचे. त्यांच्या या नगर प्रदक्षिणेच्या किंवा त्यांच्या एकत्रित चर्चेच्या आणि विठ्ठलाच्या नातेसंबंधावर संत जनाबाईंनी एक अतिशय सुंदर अभंग लिहिलेला आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला संत बंका यांचे स्थान विठ्ठलाच्या कोठे आहे, ईश्वराच्या कोठे आहे हे आपल्या लक्षात येते. तर अभंग असा आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, संत बंका कडेवरी, नामा करंगुळी धरी, जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. हा अतिशय सुप्रसिद्ध अभंग आहे आणि या अभंगातील संत बंका म्हणजेच ते हे संत आहेत ज्यांची आपण चर्चा करणार आहोत आणि चोखोबाच्या कुटुंबातले आहेत. ते चोखोबांचे शिष्य आहेत. संत बंका ज्याप्रमाणे चोखोबा सोयराबाई यांनी ज्याप्रमाणे दुःख सहन केलं, व्यवस्थेचे ओरखडे ज्यांच्या अंगावर उमटले, असे हे संत बंका आहे. संत बंका असतील, संत चोखोबा असतील, सोयराबाई निर्मळाबाई असतील, ह्या सर्वांनी त्यांच्या जीवनामध्ये फार हाल सोसले. त्यांना भक्तीपासून वंचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, किंबहुना त्यांचा अधिकारच नाकारलेला होता. परंतु संत नामदेव आणि चोखोबांच्या प्रेरणेने त्यांनी त्यांचा संघर्ष सुरू ठेवला आणि त्यांचा भक्तीचा अधिकार त्यांनी प्राप्त केला आणि त्याचाच परिणाम असा आहे की आजही आपण त्यांच्या अभंगांची, त्यांच्या जीवनाची चर्चा करत आहोत. संत चोखोबा हे फक्त त्यांचे मेहुणे नाही, तर त्यांचे गुरु होते, मार्गदर्शक होते. त्यांच्याविषयी संत बंका लिहितात की बंका म्हणे माझी चोखा गुरु माऊली, तियेची पाऊली लोटांगणी. आता बहिणीचा नवरा एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं पत्नीचा भाऊ म्हणजे मेहुणा, दोन्ही बाजूने मेहुणा असला आणि जेव्हा आपण अशी नाती पाहतो तेव्हा एकमेकाचा मोठेपणा, अहम, इगो या सर्वांनी भारलेली लोक आपल्याला आपल्या आसपास आजही दिसतात आणि त्या काळात तर ते प्रमाण किती मोठ्या प्रमाणात असावं याचा अंदाज आपल्याला येतो. आणि जेव्हा आपण हे चोखोबा आणि या संत बंका यांचं नातं आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं की नातं जरी कुठलंही असलं तरी गुरु शिष्याचं जे नातं आहे, चोखोबा या गुरुपासून जे ज्ञान बंका यांनी घेतलेलं आहे त्या ज्ञानाविषयीची कृतज्ञता त्यांनी या अभंगातून व्यक्त केली आहे की तुमच्या पावलामध्ये मी काय घातलं पाहिजे, लोटांगण घातलं पाहिजे. देवळातला देव हा माणसात आणणारे नाथ संप्रदाय आणि या नाथ संप्रदायाचा प्रभाव वारकरी संप्रदायावर पुढे झालेला दिसून येतो. किंबहुना बहुतांश वारकरी संप्रदायातील संत हे नाथ संप्रदायाचेच भक्त होते आणि तीच परंपरा त्यांनी पुढे चालवलेली दिसते आणि या परंपरेतूनच संत चोखोबा हे संत बंका यांचे गुरु झालेले आहेत आणि या गुरु उपदेशानं, या गुरुच्या मार्गदर्शनातूनच संत बंका यांनी लेखन कार्य त्यांनी पुढे केलेलं आहे आणि त्यामुळे या गुरुच्या कृतज्ञतेतून उतराई होण्याचा एक मार्ग म्हणजे गुरुविषयी आपण व्यक्त केलेली कृतज्ञता आणि ही कृतज्ञता या ओळींमधून व्यक्त झालेली आहे. एका बाजूला गुरु आणि ईश्वराची भक्ती तर सुरू आहेच, परंतु ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था या सर्व संतांना मनोमन आवडत असेल का? ज्या व्यवस्थेमध्ये त्यांना ईश्वराची भक्ती करण्याचा अधिकार नाही, मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार नाही, चोखोबांना मंदिरात प्रवेश केल्याच्या आरोपावरून मारहाण होणं, सर्व समाजामध्ये चौकामध्ये त्यांची निर्भत्सना होणं, त्यांचा अपमान होणं आणि हे सर्व असून सुद्धा त्यांची ईश्वरावर श्रद्धा असणं, ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या आश्चर्यकारक आहेत. आणि जरी वस्तुस्थिती, सामाजिक स्थिती त्यांनी स्वीकारली असली तरी तक्रार कोणाकडे करायची? आपला जन्म हिन दिन जातीमध्ये झाला, हा या जातीचा दोष आहे का माझा दोष आहे का कशाचा दोष आहे? मग आम्हाला अशी वागणूक का? असा प्रश्नही संत बंका हे ईश्वराला विचारतात. ते माणसांना विचारण्याच्या ऐवजी ते ईश्वरालाच विचारतात की हे ईश्वरा, आम्ही असं काय केलं की आम्हाला असा जन्म लाभला? जात कोणतीही असेल, कष्ट, परिश्रम याला काही ईश्वरा तुझ्या लेखी किंमत आहे की नाही? असा प्रश्न संत बंका हे ईश्वराला विचारतात आणि त्या अभंगात म्हणतात की
हीन याती दीन पतित आगळा, म्हणून कळवळा नये माझा. बंका मने आहे पंढरी निवासा, तुझ विन आशा दुजी नाही. मी हीन जातीत जन्मलो, पतित आहे, सर्वांनी मला दूर लोटलेला आहे. म्हणून देवा, तुला माझा कळवळा येत नाही का? मी तर तुझा भक्त आहे. तू तर माझ्यावर प्रेम केला पाहिजे, तू माझे लाड केले पाहिजे, माझ्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत, परंतु तुला माझा कळवळा येत नाही का? म्हणून हे बंका म्हणे, हे पंढरी निवासा, पंढरीच्या निवासात राहणाऱ्या हे विठ्ठला, मला तुझ्या विना दुसरी कुठलीही आशा नाही. कोण आम्हाला माया करणार आहे? कोण आम्हाला प्रेम देणार आहे? आणि तूच आमची एकमेव आशा आहेस, तूच आमचं एकमेव प्रेम आहेस, तूच आमचं एकमेव जीवन आहेस. म्हणून हे ईश्वरा, तू आम्हाला तुझ्या उदरात घे, तू आम्हाला तुझ्या पोटात घे. आमच्या भक्तीमध्ये काही कमतरता असेल तर आम्हाला सांग. आम्ही चोखोबाचे शिष्य आहोत. चोखोबा तर तुझा आवडता आहे. मग तू आम्हाला देवा असं दूर लोटू नकोस. केवळ आमच्या जातीमुळं आम्हाला जो अपमान सहन करावा लागत आहे, जे दुःख आमच्या वाट्याला आलेलं आहे, ते दुःख दूर करू शकणारं या जगात जर कोणी असेल तर हे पंढरी निवासा, तुझ्याशिवाय कोणीही नाही. केवळ जातीमुळं अपमानित होणारे संत बंकाच नाही, तर यापूर्वी किंवा भारतीय इतिहासामध्ये अनेक संत होऊन गेले, ज्यांच्यावर आपण मागच्या महिन्यामध्ये पॉडकास्ट केलं होतं. ते गुरु रविदास किंवा हिंदीमध्ये ज्यांना रैदास म्हणतात. रैदास काय म्हणतात या जातीविषयी पहा. ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजिये चरण चंडाल के जो होने गुण प्रवीण. जो गुण प्रवीण आहे, जो गुणी आहे, तो चंडाल असेल तरी त्याचे चरण तुम्ही स्पर्श करा, त्याच्या चरणाची तुम्ही पूजा करा. केवळ ब्राह्मण म्हणून, एका जातीचा म्हणून त्याच्यामध्ये जर गुण नसतील तर त्याची पूजा करू नका. ब्राह्मण्य आणि ब्राह्मण यातला फरक या ठिकाणी रविदास महाराज सांगतात की ब्राह्मण्य म्हणजे जे ज्ञानी माणसाचे गुण आहेत, ते गुण कुठल्याही जातीच्या माणसामध्ये असले तर त्याची आपण पूजा केली पाहिजे. आणि ब्राह्मण हा एक धर्म किंवा त्याला आपण एक जात म्हणू, केवळ त्या जातीत जन्मला म्हणून त्याची पूजा करणं हे पूर्णपणे अयोग्य आहे. पण जरी असं असलं तरी वस्तुस्थिती अशी आहे की संत चोखोबा आणि त्यांच्या कुटुंबियाला या सर्व गोष्टींचा प्रचंड त्रास झाला, दुःख झालं. आणि मग संत बंका हे ईश्वराकडे करुणा भागतात आणि सांगतात की हे देवा, तू आम्हाला काय कर, या सर्व दुःखातून मुक्त कर. आणि मग चोखोबा त्यांना नामस्मरणाचा उपदेश करतात. नामदेवाने दिलेला जो नामाचा संदेश आहे तो बंकाला सांगतात की बाकी काही करू नको रे, देवाच्या मागे तू धावू नको रे, तू काय कर, नामस्मरण कर. आणि नामस्मरणाचा हा जो मार्ग आहे, भक्तीचा मार्ग आहे, हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि सोपा मार्ग आहे आणि सर्वांना यातून ईश्वर प्राप्ती केली जाऊ शकते. आणि मग तोच उपदेश संत बंका हे तत्कालीन जे समाजातील लोक होते त्यांना करतात आणि म्हणतात की तुझं नाम सुलभ सोपा रे, नाम आठविता न पडेची गुंता कर्मधर्म. बंका म्हणे मज नामाचा आधार, उतरे न पार भवनी. बंका सांगतात की अरे काही करू नका रे, फक्त नाव घ्या, हाच साधा सोपा मार्ग आहे. त्यामुळं कर्मधर्माचा कुठलाही गुंता पडणार नाही, मी कुठेही अडणार नाही, तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही. फक्त काय करा, देवाचं नाम घ्या. आणि मग बंका सांगतो मला स्वतःला सुद्धा कशाचा आधार आहे तर फक्त नामाचा आधार आहे. आणि मग हा जो नामस्मरणाचा मार्ग आहे, हा नामस्मरणाचा मार्ग माझा भवनिधी, हा जो भवसागर आहे, हा जो मोक्षाचा मार्ग आहे, ह्या मोक्षाच्या मार्गातून मला काय करणार आहे, पार घेऊन जाणार आहे. हा चोखोबाचा उपदेश मला आहे. नामदेवांकडून चोखोबाकडे, चोखोबांकडून माझ्याकडे आलेला हा उपदेश मी तुम्हाला देत आहे. हा उपदेश तुम्ही फॉलो करा, ऐका आणि ईश्वराची भक्ती करा. हाच एक मार्ग तुम्हाला काय करणार आहे, पुढे घेऊन जाणार आहे. संत बंका यांचे लेखन हे अतिशय साधे सोपे, या सर्व चोखोबानी कुटुंबियांचं लेखन साधं सोपं आणि सामान्य जनतेच्या काळजाला भिडणार आहे. संत बंका यांची अतिशय प्रासादिक वाणी आहे आणि या प्रासादिक वाणीमध्ये ते लेखन करतात. आणि ही प्रासादिक वाणीची तुलना संत तुकोबांच्या लेखनाशी होऊ शकेल. ज्याप्रमाणे तुकोबांचं लेखन हे प्रासादिक आणि रसदार आणि सहज मनाला भिडणार आहे, अगदी तशाच प्रकारचं लेखन संत बंका यांनी सुद्धा आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि त्यांचा आजचा चर्चेचा अभंग असा आहे.
प्रेमाचा पुतळा विठोबा सावळा, उभा तो देखिला भीमातटी. करकटावरी पावले साजिरी, शंखचक्र करी मिरवितसे. योगी यांचा राणा, गोपी मोहन काना, भक्तीचा आदना घरोघरी. बंका मने ऐसा कृपेचा कोवळा, पाळी भक्त लळा प्रेमासाठी. बा, किती सहज, सुंदर आणि कानाला असं गोड वाटणारं हे लेखन आहे. या लेखनातूनच आपल्याला त्यांची प्रासादिक वाणीची लेखन शैली लक्षात येते. किती सुंदर. प्रेमाचा पुतळा विठोबा सावळा. सावळा विठोबा असला तरी प्रेमाचा पुतळा आहे, त्यामध्ये पूर्णपणे प्रेम भरलेला आहे. उभा तो देखला भीमातटी. यांना उभा असलेला विठ्ठल आम्ही पाहिला. तो कुठे आहे? तर तो आहे भीमा नदीच्या तीरावर. या भीमा नदीच्या तीरावर हा प्रेमाचा पुतळा आहे, विठोबा सावळा आहे. कसा थांबलाय? त्या विठोबाचं वर्णन महाराज करतात की करकटावरी पाऊले साजिरी, शंखचक्र करी मिरवितसे. कर म्हणजे हात. हात कुठे आहेत? कटेवरी, कमरेवर हात ठेवलेले आहेत आणि सुंदर असणारी दिसणारी त्याची ती पावलं आहेत. आणि शंखचक्र करी मिरवितसे. शंख आणि चक्र हातामध्ये तो मिरवित आहे. म्हणजेच तो कुणाचा अवतार आहे? तर विष्णूचा अवतार आहे. आणि हा विष्णूचा अवतार असलेला हा विठ्ठल, हा जो प्रेमाचा पुतळा आहे, हा सावळा विठ्ठल या ठिकाणी उभा आहे. भक्तीचा आदना घरोघरी. आणि हा कसा आहे? भक्तीचा आदना, भक्तीनं ओतप्रोत भरलेला हा घरोघरी आहे. बंका मने ऐसा कृपेचा कोवळा, पाळी भक्त लळा प्रेमासाठी. किती सुंदर लेखन आहे. बंका म्हणे ऐसा कृपेचा कोवळा. कोवळी कृपा आहे, हळवी कृपा आहे, आपल्यावर प्रेम करणारी, आपल्याला लळा लावणारी ही कृपा आहे. आणि काय पाहिजे त्याला? फक्त भक्त पाहिजेत आणि भक्ताचा प्रेमाचा लळा पाहिजे. आणि असा हा विठ्ठल आहे, तो तुम्हाला भवसागराच्या पार घेऊन जाणार आहे. आणि याची भक्ती फक्त नामस्मरणाने केली पाहिजे. हे नामस्मरणाचं तत्वज्ञान, त्याचप्रमाणे अद्वैताचं तत्वज्ञान म्हणजे मंदिरामध्ये इकडे तिकडे किंवा देवाच्या भक्तीसाठी इकडे तिकडे न फिरता माणसांमध्ये, ईश्वरामध्ये, फक्त विठ्ठलामध्ये देव पहा. तुम्हाला देव भक्तीसाठी, पुण्यप्राप्तीसाठी काशी वनारसी या ठिकाणी, आपल्या गावाकडे म्हणतात कुठं चालला काशी वनारसीला, असं कुठेही जाण्याची गरज नाही. तर फक्त नामस्मरण घ्या, विठ्ठलाचं नाव घ्या आणि यातच तुमच्या जीवनाचं, तुमच्या भक्तीचं, तुमच्या आयुष्याचं सार्थक होणार आहे. असा संदेश संत बंका त्यांच्या अभंगातून देतात. चरित्रपर सर्वाधिक त्यांचे अभंगाचे एकूण 39 अभंग आहेत. बहुतांश अभंग हे चरित्रपर आहेत. कदाचित याहीपेक्षा जास्त अभंग त्यांचे असतील, परंतु एवढेच अभंग उपलब्ध आहेत. संत निर्मळा यांच्या लेखनात बंकांचा उल्लेख येत नाही. याचं कारण असं आहे की संत निर्मळा स्वतः या संसारापासून विरक्त होण्याच्या मार्गावर होत्या. त्यांना संसाराचाच कंटाळा आला होता. परंतु यांचा उल्लेख या ठिकाणी असण्याचं काही कारण नाही. जरी असं असलं तरी संत बंका हे संत चोखोबांचे शिष्य आणि ईश्वराच्या भक्तीमध्ये फार पुढे गेलेले, दलित जातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा ईश्वराच्या प्राप्तीमध्ये पुढे गेलेले संत म्हणून आपण संत बंका यांचा या ठिकाणी विचार करत असतो, त्यांच्याविषयी चर्चा करत असतो. सामाजिक न्याय महिन्यामध्ये संत बंका हे अतिशय दुर्लक्षित असलेले संत आहेत. फार मोठी चर्चा त्यांच्याविषयी समाज माध्यमांमध्ये किंवा मीडियामध्ये किंवा संत साहित्यामध्ये होताना दिसत नाही. परंतु ज्या परिस्थितीतून ते पुढे आलेले आहेत ते पाहता त्यांचं कार्य हे अलौकिकच म्हणावं लागेल. यानंतरचे दुसरे संत, संत चोखोबांचे पुत्र संत कर्ममेळा. नेहमीच मागच्या 2-3 पॉडकास्टमध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे संत चोखोबा, चोखोबाच्या कुटुंबियांचे गुरु आहेत. त्यांना कुठून गुरु मिळणार आहे आणि कुठं गुरु उपदेश घ्यायला जायचं? एकतर भक्तीचाच अधिकार नाकारलेला, त्यात गुरु शोधायला कुठं जायचं? हे भाग्य आहे चोखोबांचं की नामदेवांसारखा गुरु त्यांना भेटला, आणि नामदेवांचं भाग्य की त्यांना चोखोबांसारखा शिष्य भेटला. आणि या चोखोबांनीच मग पुढे हे सर्व संत घडवले. त्यातला त्यांचा मुलगा म्हणजे कर्ममेळा. कर्ममेळा यांच्या जन्माविषयी काही आख्यायिका सांगितल्या जातात की बरीच वर्ष संत चोखोबा आणि सोयराबाई यांना मूलबाळ नव्हतं. मग एके दिवशी एक गरीब म्हातारा ब्राह्मण चोखोबांच्या घरी संत सोयराबाईंना भिक्षा मागण्यासाठी आला. सोयराबाईंनी त्यांना सांगितलं की अरे बाबा, आम्ही हीन जातीतले आहोत, आमचा स्पर्श चालत नाही, तुला आमची भिक्षा चालेल का? तो ब्राह्मण म्हणतो की जर मी आज भिक्षा तुमच्याकडून घेतली नाही तर मी मरून जाईन, आणि मग कसंही करून मला भिक्षा वाढ. आणि मग सोयराबाईंनी त्यांना शिळा दही भात वाढला आणि त्या ब्राह्मणाने आशीर्वाद देऊन तो निघून गेला.
आणि काही कालानंतर संत चोखोबा यांना पुत्रप्राप्ती झाली अशी आख्यायिका सांगितली जाते. जरी असं काही असेल तरी चमत्कार जरी सोडले तरी चोखोबांना बरीच वर्ष मूलबाळ नसल्यामुळे ते कुटुंबीय दुःखी होते आणि त्यांचं दुःख त्यांच्या अभंगातून त्यांनी व्यक्त केलेलं होतं. संत सोयराबाई यांच्यावरचं जे पॉडकास्ट 14 एप्रिलला आपण रिलीज केलेलं आहे त्यामध्ये त्याविषयी सविस्तर माहिती आहे. माझी विनंती आहे की आपण मागे स्क्रोल करून तेही पॉडकास्ट ऐकावं. संत कर्ममेळा हे चोखोबांचे चिरंजीव. चोखोबांना जे दुःख भोगावं लागलं, चोखोबांना जो अपमान भोगावा लागला, तो अपमान संत कर्ममेळा यांनी त्यांच्या जवळून पाहिलेला आणि त्याचं प्रतिबिंब साहजिकच त्यांच्या अभंगातून पडलेला आपल्याला दिसून येतं. त्यांच्या अभंगांची संख्या फार मोठी नसली तरी त्यांचे एकूण 27 अभंग उपलब्ध आहेत. 2 विठ्ठल भक्तीचे अभंग आहेत, 3 संत महात्म्याचे अभंग आहेत आणि 22 अभंग वडिलांनंतर आम्हाला सांभाळा म्हणून विठ्ठलाकडे विनवणी करणारे. साहजिकच चोखोबांनी तर आयुष्यात खूप सहन केलं होतं आणि मग चोखोबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची वाताहत होणं हे साहजिकच होतं. कारण चोखोबा हे स्वतःच एक वलय ज्ञानाचं, अभिमानाचं, मार्गदर्शनाचं घेऊन वावरत होते. मोठमोठ्या संत लोकांमध्ये त्यांचा वावर होता. जरी त्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नसला तरी त्यांच्या ज्ञानामुळे त्यांची फार मोठी प्रतिष्ठा होती. मात्र संत चोखोबानंतर त्यांच्या कुटुंबाची अवस्था ही सैरभैर झाली आणि त्यातूनच त्यांचे सर्वाधिक 22 अभंग आहेत. परंतु संत कर्ममेळा हे संत चोखोबाप्रमाणे ईश्वरा जे दिलंस त्यामध्ये मी समाधानी आहे असं मानणारे नव्हते. ते बंडखोर होते. त्यांना राग येणं हे साहजिकच होतं. कारण एवढा भक्ती करणारा आपला बाप आहे. देवानं त्यांना उत्तरादाखल त्यांच्या भक्तीचं फलित म्हणून काय दिले त्याबद्दल त्यांच्या मनात दुःख होतं आणि ते दुःख ती त्यांच्या अभंगांमधून व्यक्त करतात. आपल्या हीन जातीतल्या जन्माविषयी संत कर्ममेळा लिहितात की आमोची केली हीन याती तुझ कान कळे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता लाज न ये तुमचे चित्ता आमचे घरी भात दही खाऊन कैसे मनशी नाही म्हणे चोखी याचा कर्ममेळा काशिया जन्म दिला मला. देवाला म्हणतात की हे देवा, आमची का बरं जाती तू हीन केलेली आहेस आणि आम्ही एवढे भक्त आहोत. माझे वडील तर 24 तास तुझ्या नामस्मरणामध्ये गुंग आहेत आणि तरी सुद्धा तुला कसं कळत नाही की आमची जाती तू हीन केलेली आहेस. आमचा जन्म लोकांचं उष्ट खाता खाता गेला आणि तरी सुद्धा तुला लाज वाटत नाही. हे देवा, एवढा तुझा मोठा भक्त लोकांचं उष्टे खातो आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही का? असला कसला देव आहेस तू आणि अशी कशी तुझी भक्ती आम्ही करावी आणि भक्ती करून आम्हाला हे काय मिळते? आमच्या घरी भात दही खाऊन कैसे मनशी नाही. आमच्या घरी भात दही खाल्लास तू, आमच्या घरी आलास तू, भात दही खाऊन गेलास आणि तरी नाही म्हणतोस. त्यामध्ये त्यांच्या संत चोखोबांवर जे आरोप झाले होते की याने मंदिरात प्रवेश केला, देवाचं दर्शन घेतलं आणि याला अधिकार नाही, या पार्श्वभूमीवरच्या या ओळी आहेत की आमच्या घरी येऊन भात दही खाऊन गेलास आणि खाल्लं नाही म्हणतोस. म्हणे चोखियाचा कर्ममेळा काशिया जन्म दिला मला. आणि मग असलं जर जीवन तुला आम्हाला द्यायचं होतं तर देवा आम्हाला तू जन्मच कशाला दिलास? त्यापेक्षा आमचा जन्मच न झाला असता तर बरं झालं असतं. या प्रकारे कर्ममेळा हे विठ्ठलाशी भांडतात, बंडखोरी करतात. अर्थात बंडखोरीची अतिशय प्राथमिक मधली प्राथमिक ही अवस्था आहे. खरी बंडखोरी ही नंतर आधुनिक काळामध्ये महात्मा फुले आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आपल्याला दिसून येते. परंतु याची प्राथमिक सुरुवात ही चोखोबा कर्ममेळा यांच्यापासून झालेली आपल्याला दिसून येते. त्याची बीज आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये दिसून येते. आता चोखोबांचा मृत्यू झाला, घरची परिस्थिती कठीण झाली. मग कुणाला सांगणार, कुणाला बोलणार, कोण आपल्याला मदत करणार? त्याबाबत कर्ममेळा महाराज म्हणतात की आमुचा बाप तुझा पोसना काहो नारायणा विसरशी धाकुटपण मज नाही येले आता काहो कठीण केले. आमचा बाप तुझा पोसना, आमच्या बापाला तुम्हीच पोसला ना. हे नारायणा, हे ईश्वरा, तू का बरं विसरतोस? आणि या धाकुटपणामुळं, या जातीच्या कमीपणामुळं आम्हाला न्हावी येलंय, आम्हाला कमी लेखलं गेलंय आणि आमचा असा जो काही त्रास आहे, हा जो त्रास तुम्ही पाहिलेला आहे, हा त्रास आम्ही सहन केला. त्यातून चोखोबानी मार्ग काढला, त्यातून तुम्ही चोखोबाला आशीर्वाद देऊन त्यातून त्यांना बाहेर काढलं. परंतु आता आम्हाला मात्र तुम्ही काय केलेलं आहे? कठीण केलेलं आहे. असं जरी असलं, ईश्वराकडे तक्रार जरी करत असले तरी ईश्वराच्या भक्तीमध्ये
कर्ममेळा महाराज हे किंचितही मागे नाही. किंबहुना त्यांच्या जीवनाचा आनंद, हे सर्व लौकिक दुःख विसरण्याचा मार्ग म्हणजे ईश्वराची भक्ती, त्याचं नामस्मरण आणि त्याचं चिंतन. आणि तेच त्यांनी आपलंसं केलं आणि या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये ते घडून गेले. आणि घडून गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की ईश्वर भक्ती ही अतिशय महान आहे आणि हीच आपल्याला काय करू शकणार आहे, ह्या भूतालातून, ह्या सर्व दैन्य दुःखापासून दूर घेऊन जाणार आहे. आणि त्या संदर्भातला हा अभंग त्यांचा आहे. तुमच्या संगतीचे काय सुख आम्हा, तुम्हा मेघ श्यामा नकळे काय. हे देवा, तुमच्या संगतीचं सुख आम्हाला काय आहे, तुम्हाला काय कळणार आहे. तुम्ही तर मस्त बसलेले आहोत मंदिरामध्ये, सर्वांची भक्ती स्वीकारत. तुमच्या संगतीचे जे सुख आहे ते आम्हाला किती सुख आहे. हे मेघश्यामा म्हणजे श्रीकृष्णा, ढगाप्रमाणे काळ्या सावळ्या दिसणाऱ्या हे विठ्ठला, तुम्हाला काय कळणार आहे हे सुख. हे सुख आम्हालाच माहिती. हीनत्व आमासी, हीनत्व आमासी, हीनत्व आमासी देवराय. आणि आम्हाला काय आहे, हीनत्व आहे, कमीपण आहे, आमची जात हलकी म्हणून आम्हाला अपमान आहे. हे देवराय आमच्या राशीला हेच आहे. गोड कधी न मिळेची अन्न, सदा लाजिरवाने जगामध्ये. आम्हाला गोड कधीही अन्न खायला मिळत नाही. आमचं जीवन काय आहे, सदाच लाजिरवानं आहे. तुम्हासी आनंद सुखाचा सोहळा, आमुचे कपाळा ओ खटकणे. तुमचा आनंद हा तुमचा सुखाचा सोहळा आहे. आमच्या कपाळाला काय आहे, ओ खटपण आहे, कमीपणा आहे, अपमान आहे. आणि मग एवढा अपमान, एवढं दुःख आम्ही सहन करतो, आम्हाला आनंद नावाची गोष्टच नाही या लौकिक जीवनामध्ये. आणि त्यामुळं आम्हाला जो परमोच्च आनंद मिळतो आहे, हा आनंद कुठे मिळतो आहे, तर तुमच्या संगतीमध्ये मिळत आहे. जेव्हा आम्ही तुमची भक्ती करतो, जेव्हा आम्ही तुमच्या चिंतनामध्ये लीन होतो, तेव्हाच काय होतो, आम्हाला आनंद मिळतो. हे सर्व लौकिक दुःख, आसपासच्या परिस्थितीची वेदना आम्ही विसरून जातो. आणि त्यामुळं या दुःखाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या संगतीचा जो आनंद आहे, त्या आनंदाचं वर्णन हे देवा तुम्हाला काय आम्ही करावं आणि तुम्हाला कसं समजेल तरी. कारण तुम्हाला दुःखच नाही ना, तुम्ही मस्त आनंदामध्ये आहोत. तुम्हाला हे दुःख असतं तर तुम्हाला आमच्या आनंदाची सर तुम्हाला समजली असते. चोखी याचा म्हणे कर्ममेळा देवा, हाची आमचा ठेवा भागा भाग. आणि पुढे महाराज म्हणतात की चोखियाचा कर्ममेळा, मी चोखोबाचा पुत्र कर्ममेळा आहे. आणि हे देवा, हा जो आनंद आहे, हाच आनंद आमचा ठेवा आहे, हाच आनंद आमचा खरा आनंद आहे. आणि या आनंदाचं जे गोडपण आहे ते तुम्हाला कसं कळणार. 4 दिवस उपाशी माणसाला जेव्हा अन्न मिळतं, तेव्हा त्या अन्नाची चव ही वेगळीच असते. तसं लौकिक जीवनामध्ये आम्ही प्रचंड दुःख भोगतोय, दैन्य भोगतोय, त्रास सहन करतोय. परंतु जेव्हा तुझ्या संगतीमध्ये आम्ही लीन होऊन जातो, जेव्हा तुझ्या संगतीमध्ये आम्ही तल्लीन होऊन जातो, तेव्हा आमच्या मनाला जो आनंद मिळतो, आहा हा, त्या आनंदाचा ठेवा, त्या आनंदाचं वर्णन हे देवा आम्ही तुला काय सांगावं. आणि तुला तर ते काय कळणार आहे, तुला तर ते कळणारच नाही. हा परमोच्च आनंद हा फक्त आम्हालाच मिळणार आहे. संत कर्ममेळा महाराज हे देवाला फक्त मागत नाहीत, देवाची फक्त भक्तीच करत नाहीत, तर देवासोबत वादही घालतात. देवासोबत वाद घालताना ते म्हणतात की आमच्या बापाचे ठेवणे का तुन देसी आम्हा कारण. आमच्या बापाची ठेव आहे तुझ्याकडं, आमच्या बापानं जी तुझी भक्ती केलेली आहे ना देवा, ही भक्ती तुझ्याकडं आहे. आणि ही भक्ती रूपी ठेव जी आमच्या बापाने तुमच्याकडे दिलेली आहे, त्याचा परतावा, त्याची लेकर म्हणून आम्हाला काहीतरी दे. आम्ही जे दुःख दैन्य भोगतो आहोत याची काहीतरी तुला दया येऊ दे, अशी मागणी ही संत कर्ममेळा हे विठ्ठलाकडे करताना आपल्याला दिसून येते. संत नामदेवाचं अद्वैताचं तत्वज्ञान, चराचरात संपूर्ण सृष्टीमध्ये ईश्वर सामावलेला आहे आणि सर्व समाजाला त्याची भक्ती करण्याचा अधिकार आहे. हा जो विचार संत नामदेवानी सर्व बहुजन समाजापर्यंत पोहोचवला. आणि त्यातला हे चोखोबाचं कुटुंब, चोखोबाचा अतिप्रिय बाळ म्हणजे त्यांचा अतिशय लाडका मुलगा कर्ममेळा, हा सुद्धा पुढे संत झाला. हे एक वारकरी संप्रदायाच्या चळवळीचं यश आहे असं मला वाटतं. संपूर्ण जगभर धर्मामध्ये सुधारणेच्या चळवळी झाल्या, धर्माच्या विरोधातल्याही चळवळी झाल्या. आणि महाराष्ट्रामधला हा जो वारकरी संप्रदाय आहे, या संप्रदायाने धर्मामध्ये 360 अंशामध्ये बदल घडवून आणला आणि सर्व समाजाला या भक्तीच्या संप्रदायामध्ये
सामील करून घेतलं. त्यांनी व्यवस्थेला, तिथल्या वैदिक व्यवस्थेला, धर्माच्या व्यवस्थेला प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थेकडे नव्हती आणि त्यानुसारच त्यांनी काय केला, पर्याय सुद्धा दिला. संत तुकाराम महाराज म्हणतात की वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, इतरांनी व्हावा भारवा. वेदांचा तो अर्थ फक्त आम्हालाच माहिती आहे, इतरांनी काय करावा, फक्त भार व्हावा. अशा प्रकारे वेदांचं अध्ययन करण्याचा अधिकार ज्या व्यवस्थेनं नाकारला, त्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन एक नवा भक्तीचा संप्रदाय उभा झाला आणि मागच्या 700-800 वर्षामध्ये वाढला, फुलला, पुढे गेला. अशाच प्रकारे ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा जो चर्चचा प्रचंड मोठा प्रभाव समाजावर झाला होता, प्रचंड भ्रष्टाचार, अनागोंदी माजली होती आणि ही अनागोंदी मोडून काढण्याचं काम हे ख्रिश्चनांमधल्या प्रोटेस्टंट पंथाने केलं. ज्याप्रमाणे प्रोटेस्टंट पंथाने ख्रिश्चन धर्मामध्ये सुधारणा केली, नवा बदल घडवून आणला आणि एक नवीन व्यवस्था निर्माण केली ज्यामध्ये सर्वांना समान संधी मिळाली, अगदी तशीच व्यवस्था वारकरी संप्रदायानेही या महाराष्ट्रामध्ये केली आणि त्यामुळेच आज जागोजागी आपण वारकरी संप्रदायाचे लोक मोठ्या अभिमानानं भक्ती करताना दिसून येतात. सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन देवाची, ईश्वराची आराधना करताना आपल्याला दिसून येतात. वारकरी संप्रदायामध्ये सर्व चराचरामध्ये ईश्वर आहे ही भावना असल्याने त्या ठिकाणी प्रत्येक जण एकमेकाला माऊली, माता एवढ्या प्रेमानं संबोधतो, एकमेकाचे दर्शन घेतो. तेथे कोणीही केवळ जन्माने श्रेष्ठ म्हणून त्याची पूजा करावी किंवा मंदिरामध्ये जाऊनच ईश्वराची भक्ती करावी असं वारकरी संप्रदायामध्ये नाही. तर जिथे कीर्तन उभे असेल आणि ज्याच्या गळ्यामध्ये विणा असेल तो देव, आणि कीर्तनकार हा फक्त विवेचनकार असतो, केवळ ईश्वराची माहिती, भक्तीची माहिती आणि भक्तीचा महिमा सांगत असतो. त्यामुळे कुठलेही कर्मकांड त्या ठिकाणी करायला वाव नाही आणि कोणीही कीर्तन करू शकतो, कुठल्याही जातीचा व्यक्ती, कुठल्याही धर्माचा व्यक्ती. इव्हन आपण पाहिले की काही मुस्लिम संत इतिहासामध्ये आहेत आणि आजही मुस्लिम कीर्तनकार सुद्धा आहेत आणि त्यांनाही तेवढाच सन्मान मिळतो जेवढा बहुजन समाजातल्या किंवा ब्राह्मण समाजातल्या किंवा इतर कुठल्याही जातीच्या लोकांना दिला जातो. तर वारकरी संप्रदायाचा हा समतेचा विचार, माणुसकीचा विचार, मानवतेचा विचार आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून संपूर्ण समाजामध्ये पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत. तर आपल्या सर्वांना विनंती की आमच्या या प्रयत्नाला साथ करा आणि हे पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. प्रेमाचा संदेश सगळीकडे पोहोचवा. शेवटी माणुसकी आणि मानवता यापेक्षा कुठलाही मोठा धर्म जगामध्ये नाही असं संत सांगतात आणि या संतांच्या कोटसोबत आपण आज या ठिकाणी थांबूया. पॉडकास्टवर प्रेम करा, फॉलो करा, मित्रांना पाठवा आणि आपले पॉडकास्ट सगळीकडे पोचवा. थांबतो. जय शिवराय.